श्रीराम. पूजनीय स्वामीजी व आशाताई यांना नमस्कार करून आजच्या प्रश्नाच्या प्रेझेंटेशनकडे वळूयात. प्रश्न परत एकदा वाचते. एकही क्षण न जाता सतत निरंतर नामस्मरण होऊ शकते का? अतिशय इंटरेस्टिंग आणि थॉट प्रोवोकिंग प्रश्न आहे. हा प्रश्न वाचल्यावर काही मुद्दे डोळ्यासमोर आले. प्रश्न ज्याप्रमाणे फ्रेम केला आहे त्याकडे लक्ष गेले. ऍक्च्युली एकही क्षण न जाता किंवा सतत किंवा निरंतर नामस्मरण होऊ शकते का असे विचारता आले असते, पण हे तिन्ही शब्द एकदम इथे यूज केलेले आहेत. एकही क्षण न जाता, सतत आणि निरंतर. म्हणजे देवाचे कंटिन्युअस अनुसंधान असणे इथे अपेक्षित आहे. आणि ते राहू शकते का? राहू शकत असेल तर हे कसे? हा पहिला पॉइंट. दुसरे असे की नामस्मरणाचा उद्देश काय आणि ते अखंड घेता येऊ शकते का? या संदर्भात भगवद्गीतेत भगवंत म्हणतात, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच. म्हणजे सर्व काळी माझं स्मरण करून युद्ध कर, म्हणजे कर्म कर. ते स्मरण सर्वेषु कालेषु म्हणजे एकही क्षण न जाता करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. या बाबतीत आपले स्वामीजी म्हणतात, एकही क्षण न जाता राहील किंवा नाही राहणार, पण आपण जेव्हा आठवण येईल त्यावेळी ते करावं. आपल्या मनाचा कल जसा जसा ईश्वराकडे राहील तसं तसं नामस्मरण अधिक प्रमाणात होईल. नेक्स्ट पॉइंट असा आहे की हे नाम मी का घेतो आहे, या नामाचा उद्दिष्ट काय आहे, तर ते उद्दिष्ट क्लिअर पाहिजे. नामाचं उद्दिष्ट काय आहे, तर नाम घेतल्याने ईश्वराशी अंतःकरण जोडले जाते. नामस्मरण हे नामाने केलेलं त्याचं स्मरण असे आहे. अशी भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. स्मरण विस्मरण होत राहतं म्हणून अनुस्मर हा शब्द आहे. आणि ते अनुसंधान सहज असावं. ती एक प्रोसेस आहे. फॉर एक्झाम्पल, एखादं गुलाबाचं झाड आहे आणि त्या गुलाबाच्या झाडाला एक सुंदर कळी आली आहे, तर आपण ती कळी जर फोर्सफुली उमलवण्याचा प्रयत्न केला तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. आणि त्या पाकळ्या सोडून कळी आपण जर उमलवण्याचा प्रयत्न केला तर ती कधीच खुलणार नाही. तसंच स्वामीजी म्हणतात की परमार्थ हा बळजबरीने होत नाही, तर तो आनंदाने, जिद्दीने, सहजपणाने झाला पाहिजे. ऑल्सो आपण नाम किती घेतो त्यापेक्षा ते कसे घेतो याला जास्त महत्व आहे असे वाटते. पूजनीय गोंदवलेकर महाराजांकडे एक भटजी येतो व म्हणतो की महाराज, तुम्ही म्हटल्याप्रमाणे 3.5 कोटी रामनाम जप मी केले, पण अजूनही मला रामाचे दर्शन झाले नाही. कुठे आहे तुमचा राम? यावर महाराज त्याला म्हणतात, आपल्याला दर्शन का झाले नाही हा प्रश्न तुम्ही तुम्हालाच विचारा. हा प्रसंग आपल्याला काय सांगतो, तर आपण नाम किती घेतो यापेक्षा ते कसे घेतो, कुठल्या उद्देशाने घेतो, हे अनुभव घेणे जास्त इम्पॉर्टंट आहे. या बाबतीत कबीर महाराज म्हणतात, गाया तिनी पाया नाही, अनगाये ते दुरी, जिनी गाया विश्वास गही, ताके सदा हुजुरी. याचा अर्थ असा, नाम घेणाऱ्याला सुद्धा तो मिळत नाही, न घेणारे तर दूरच राहिले, पण ज्यांनी नामात तो आहे हा विश्वास धरून नाम घेतले त्यांच्याजवळ तो सदा हजर असतो. इन शॉर्ट, ईश्वराचे अस्तित्व त्याच्या नामात समावलेले आहे आणि आपण नाम घेताना चित्ताने त्याच्याशी जोडले जात असतो असे नाम घेणे जरुरी आहे. सो क्वालिटी जास्त इम्पॉर्टंट आहे असं वाटतं. हा प्रश्न साध्यासाठी पुढे आल्यावर असं ठरवलं की स्वतःवर प्रयोग करायचे. आपलं अनुसंधान किती टिकतंय ते बघायचं. तर फार अवघड होतं ते आणि खूप वेळा अनुसंधान तुटलं आणि हे जाणवलं की सद्गुरूंच्या कृपेशिवाय अखंड अनुसंधान टिकणं हे खूप अवघड आहे. या संदर्भात गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. एकदा एक साधक भक्ताला जेवणापूर्वी अन्नाला स्पर्श करण्याआधी 3 वेळा
श्रीराम म्हणायचा नियम महाराजांनी सांगितला. साधक गृहस्थांना वाटले, अरे हा तर अगदी सोपा नियम आहे. या प्रसंगानंतर 10 महिन्यांनी ते गृहस्थ पुन्हा गोंदवलेला आले महाराजांकडे. महाराज, स्वप्नात देखील नियमाचा विसर पडला नाही, असं त्यांनी महाराजांना सांगितलं. 8-10 दिवसांनी एकदा दिवसा लवकर प्रसाद भोजनाची पंगत बसवून महाराज काही सांगत राहिले आणि अचानक म्हणाले, अरे अन्नगार होतंय, बसा चला. एकदम पंगत बसली आणि त्या साधकाने घास घेतल्यावर महाराज म्हणाले, आता श्रीराम श्रीराम काय रात्री म्हणणार? त्या साधकाच्या डोळ्यात पाणी आलं, कारण महाराजांच्या समोरच ते नेमके नाम विसरले होते, त्यांचा नेम विसरले होते. या गोष्टीतून आपल्याला अशी शिकवणूक मिळते की काही उपासना, नेम, अनुसंधान टिकणं हे सर्व देवाच्या कृपेने होत असतं, असा भाव आपण कायम ठेवावा. पण देवाची कृपा कशी होईल? तर प्रयत्नपूर्वक नाम घेतल्याने. या बाबतीत एक खूप सुंदर प्रसंग आहे. पूजनीय रामकृष्णांच्या पत्नी श्री शारदा देवी यांना त्यांचे एक शिष्य विश्वेश्वरानंद यांनी एकदा विचारले होते की जप, तप, ध्यान यापैकी कशाने ईश्वराची प्राप्ती होते? तेव्हा त्या म्हणाल्या, यापैकी कशानेही ईश्वराची प्राप्ती होत नाही. या उत्तराचे विश्वेश्वरानंदांना आश्चर्य वाटलं. त्यांनी तोच प्रश्न परत 3 वेळा विचारला. प्रत्येक वेळी माताजींनी हेच उत्तर दिले. मग त्या शिष्याने विचारले की मग ईश्वराची प्राप्ती कशाने होते? तेव्हा माताजींनी उत्तर दिले, ईश्वराची प्राप्ती त्याच्या कृपेने होते. तेव्हा विश्वेश्वरानंदांनी विचारले, मग जप, तप, ध्यान हे कशासाठी करायचे? त्यावर माताजी म्हणाला, त्याची कृपा व्हावी म्हणून. स्वामीजी त्यांच्या अमूर्त पूजेची फुले या पुस्तकामध्ये लिहितात, आपण जी साधना करतो त्याने आपण स्वतःला ईश्वरीय कृपेसाठी योग्य करीत असतो. सो नामाच्या क्वालिटेटिव्ह ऍस्पेक्टला महत्व आहे व प्रयत्नपूर्वक घेणं हे पण महत्वाचं आहे. आता पुढचा पॉइंट असा आहे की सगळीच कामे करताना अनुसंधान घेणे पॉसिबल आहे का, किंवा ते ठेवावं का? तर जिथे बुद्धी आपल्याला वापरावी लागते अशा कामांमध्ये हे पॉसिबल नाही. सपोज मी फॉर एक्झाम्पल एखादा कोड करतेय किंवा कोडिंग करतेय आणि तिथे मी राम 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 करेन तर भलताच कोड निर्माण होण्याची शक्यता आहे, तर तसं चालणार नाही. तिथे ते कर्म हाच ईश्वर आहे. त्यामुळे अशा कर्मात असताना कर्माचंच अनुसंधान नीटपणे करावं असं स्वामीजी सांगतात. मग नेक्स्ट पॉइंट असा आहे की अदर दॅन सच वर्क आपण व्यवहारात असताना जास्तीत जास्त अनुसंधान कसे ठेवू शकतो? तर हा हॅबिट फॉर्मेशनचा भाग झाला. त्या संदर्भात कोटा फॅक्टरी नामक एक वेब सिरीज मधला मुख्य नायक, त्याचं नाव जितू भैया असतं. तो टीचर असतो आणि तो त्याच्या स्टुडंट्सना सांगतो, अगर आप कौन सा भी काम लगातार 21 दिन करते हो तो वो आपका हैबिट बन जाएगा. मला ही थेअरी त्याची खूप इंटरेस्टिंग वाटली. मग त्यावर वाचल्यावर असे कळले की द 21 डे हॅबिट थिअरी इज दॅट इट टेक्स 21 days टू फॉर्म अ न्यू हॅबिट ऑर ब्रेक अन ओल्ड वन. आता यावर अनेक एक्सपर्ट्सची वेगवेगळी मते आहेत. काही म्हणतात टू डेव्हलप अ न्यू हॅबिट किंवा टू डिस्कार्ड अन ओल्ड वन 66 days लागतात. तर काही जण म्हणतात की 266 days लागतात. त्यात सो आपण त्या वादामध्ये आता नको पडायला, कारण त्यामध्ये अनेक एलिमेंट्स आहेत की तुमचं मोटिवेशन काय आहे, तो हॅबिट किती मुरलेला आहे त्याला जर आपल्याला डिस्कार्ड करायचा असेल तर, किंवा तुमची कमिटमेंट किती आहे. असो, पॉइंट हा आहे की आपण चांगले नियम फॉलो करण्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, माझा जेव्हा डाऊन टाइम असेल तेव्हा नाम घेण्याचा मी प्रयत्न करेन. फॉर एक्झाम्पल, कम्यूट करताना किंवा कुकिंग करताना. स्वामीजींनी आपल्याला सांगितले आहे की कमीत कमी रात्री झोपायच्या आधी तरी नामस्मरण करावं व सकाळी उठल्या उठल्या. निरनिराळ्या कर्मांमध्ये प्रथम ठरवून नाम घ्यायला लागलं की नंतर ते आपोआप स्फुरत जातं. फॉर एक्झाम्पल, घराबाहेर पडताना मी नाम घेईन, घरात येताना मी नाम घेईन, जेवताना पहिला घास घेताना मी नाम घेईन, पाणी पिताना पहिला शब्द देवाला. असं केलं तरी आपण बरंच काही साधू शकतो. या स्वाध्यायासाठी मार्गदर्शन घेताना आदरणीय श्रीरामदादांनी त्यांच्या मुलाबद्दल एक किस्सा सांगितला. फार इंटरेस्टिंग किस्सा आहे. त्यांच्या घरात एक
मोठे घड्याळ आहे, त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे अर्णवला असे सांगितले की तुला जेव्हा एक पॅटर्न घड्याळामध्ये फॉर्म झालेला दिसेल तेव्हा तू देवाला नमस्कार करायचा. सो फॉर एक्झाम्पल त्यांनी त्याला पॅलिंड्रोम्स काय असतात ते त्याला समजून सांगत होते. पॅलिंड्रोम्स म्हणजे काय, तर एखादा शब्द सरळ आणि उलटा जरी आपण वाचला तरी तो तसाच राहतो. सो फॉर एक्झाम्पल सिविक हा शब्द CIVIC हा मी असा जरी वाचला आणि असा जरी वाचला तरी तो सेमच आहे. किंवा ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे मॅडम, MADAM. सो हे पॅलिंड्रोम्स झाले. तर ते त्याला पॅलिंड्रोम्स समजून सांगत होते. किंवा पॅलिंड्रोम्स इज नॉट जस्ट अबाउट वर्ड्स, आपण नंबर्सच्या बाबतीत पण पॅलिंड्रोम्स यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल 1221 हा नंबर आणि 1221 कुठूनही वाचला तरी तो नंबर सेमच राहतो. तर त्यांनी त्याला सांगितलं की जेव्हा जेव्हा असे पॅलिंड्रोम्सचे पॅटर्न्स तुला दिसतील घड्याळावर तेव्हा तू देवाला नमस्कार करायचा. हे कळल्यावर त्याने घड्याळात 12:21 म्हणजे 1221 10:01 म्हणजे 1001 आणि 11:11 म्हणजे 11:11 झाल्यावर लगेच देवाला नमस्कार केला. हा प्रसंग मला इतका आवडला तर मी पण त्याच्यामधनं इन्स्पिरेशन घेऊन एखादा नवीन शब्द बघण्यात आला की देवाला नमस्कार करायचा असे ठरवले आणि त्यामुळे खूप छान वाटत आहे. असं आपण पण रोजच्या कामांमध्ये नाम गुंफू शकतो. आता आपण परत प्रश्नाकडे वळूयात. एकही क्षण न जाता सतत निरंतर नामस्मरण होऊ शकते का? तर हा येस नो टाईप प्रश्न आहे. आम्ही जेव्हा मुलांना भाषा शिकवतो तेव्हा प्रश्न शिकवतो वेगवेगळ्या टाईप्सचे की येस नो टाईप क्वेश्चन्स असतात. फॉर एक्झाम्पल आर यू अन इंडियन? सो याचं उत्तर येस ऑर नो असं असू शकतं. आणि दुसरा टाईप ऑफ क्वेश्चन म्हणजे WH क्वेश्चन. सो फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम? तर याचा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर अपेक्षित आहे. तर हा आपल्याला जो प्रश्न मिळाला आहे तो येस ऑर नो असा टाईपचा प्रश्न आहे आणि ह्याचे उत्तर हो असे आहे. बट आफ्टर फुलफिलिंग सम कंडिशन्स अँड देर आर ऑल्सो सम एक्सेप्शन्स, की व्यवहार काळी जिथे इंटेलेक्टची गरज आहे तिथे हे पॉसिबल नाही. पण हे फक्त साधकांच्या बाबतीत झालं. पण संतांच्या बाबतीत हे वेगळं असतं. त्यांचं अखंड अनुसंधान राहिलेलं असतं, चाललेलं असतं. कारण संतांचं द्विअवधान असतं. चालता बोलता न ढळे आसन, न भंगे ते मौन कदा काळी. स्वामी म्हणे लाभे अविट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा, असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. आपण आतापर्यंत आपण हे बघितलं की निरंतर नामस्मरण देवाच्या कृपेने होतं आणि हळूहळू ती स्टेज विकसित होऊ जाते. अजून एक प्रश्न मनात येतो की मग झोपेच्या वेळेला काय? माझ्या डाऊन टाइम जेव्हा असेल तेव्हा मी नामस्मरण घेईन, इंटेलेक्ट जेव्हा इन्व्हॉल्ड नसेल तेव्हा मी नामस्मरण घेईन, पण मी जेव्हा झोपलेले असेन किंवा झोपलेला असेल तर तेव्हा त्याचं काय? त्यावर गोंदवलेकर महाराज म्हणतात, तुम्ही जागृत अवस्थेत नाम घ्या, तुम्ही झोपलेले असताना तुमच्या नामाची जबाबदारी माझी. या संदर्भात आपले मोठे स्वामी म्हणजे स्वामी माधवनाथ असे म्हणत असत की आपण असा नियम करावा की रात्री झोपायच्या आधी मी नामस्मरण घेईन आणि सकाळी उठल्यावर आपल्याला पहिल्यांदा जर नामस्मरण स्फुरलं तर असं समजावं की रात्रभर पण आपलं नाम चालू होतं. किती इन्स्पायरिंग आहे ना. संत इतकं आपल्याला एनकरेज करत असतात आपली साधना जोरकस होण्यासाठी आणि आपल्याला कायम असं इन्स्पायर करत असतात आपली साधना दृढतेने करण्यासाठी. आता प्रश्नाच्या कन्क्लुजनकडे आपण जात आहोत. तर परत श्रीरामदादांनी त्यांच्या गणपती बाप्पांवरील प्रबोधनात असं सांगितलं होतं की असे जे विशेष दिवस असतात तेव्हा आपण एक चांगला संकल्प करावा आणि एका वाईट सवयीचे विसर्जन करावे. ते मला खूप भावले आणि इन्स्पायरिंग वाटले. सो आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. सो आपण आयडियल टाइम म्हणजे मोकळा वेळ जो आहे त्यामध्ये आयडियल म्हणजे आदर्श असं अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करूयात. स्वामीजी म्हणतात, मोकळे क्षण खूप मौल्यवान असतात
त्यांच्या अमूर्त पूजेची फुले हे खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामधला हा एक पॅसेज आहे, तो मला खूप आवडला. जसाच्या तसा मी तुम्हाला वाचून दाखवते. मोकळे क्षण मौल्यवान असतात, ते स्वतःसाठी असतात. त्यांनी अमूर्ताशी संपर्क साधला जातो आणि उठणाऱ्या स्फूर्ततेतून दिव्यत्व साकारतं. मोकळे क्षण मिळवून त्यात स्वसंपर्क साधायला हवा. तेव्हा नाममंत्राची भाषा त्यासाठी वापरता येते. सो आपण जगन्मातेकडे अशी प्रार्थना करूयात की माझे जास्तीत जास्त अनुसंधान टिकू दे आणि त्यामध्ये जे विघ्न येतील ती तू दूर कर. आपण नामस्मरण प्रेमाने, आनंदेने, निष्ठेने करण्याचा प्रयत्न करूयात. जमेल तेवढे करूयात, म्हणजे करता करता जमायला लागेल. स्वामीजी आणि सगळ्या संतांना प्रणाम करून आपण हे करण्याचा प्रयत्न करूयात. स्वामीजींच्याच प्रेरणेने झालेला हा स्वाध्याय स्वामीजींच्या चरणी अर्पण करून इथे थांबूयात. हरिओम तत्सत.